येरमाळा येथील डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन। येरमाळा येथे दिनांक 12 सप्टेंबर रोजी नृसिंह गणेश मंडळ येरमाळा व डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। आरोग्य शिबिरमध्ये डॉक्टर आसोच्या वतीने मोफत तपासणी व केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मोफत औषधे देण्यात आली। या शिबिरात पुरुष, महिला व लहान मुले असे एकूण 518 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। येरमाळा केमिस्टच्या वतीने स्टँडर्ड कंपनीचे जवळपास 1.5 लाख रुपये किमतीची औषधे रुग्णांना मोफत देण्यात आली, असे यावेळी डॉक्टर संदीप तांबारे यांनी सांगितले आहे। तर रक्तदान शिबिरामध्ये 12 तरुणांनी आपले रक्तदान केले। येरमाळा प्राध्यापक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेलप, डॉक्टर बिरादार यांचे देखील रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले। या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित गावचे सरपंच श्री मंदाकिनी बारकुल, माजी सरपंच श्री विकास बारकुल, गावचे सुपुत्र तहसीलदार डॉक्टर बिडवे, येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्रथम शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व नंतर रिबीन कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। याविषयी उपस्थितांना हा उपक्रम येरमाळा येथून प्रथमच सुरू झाल्याबद्दल असोसिएशनचे उपस्थितांनी कौतुक केले असून या उपक्रमाविषयी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय साधव साहेब यांनी विशेष कौतुक केल्याचं पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी सांगितले। डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन येरमाळा यांचा हा उपक्रम गल्ली ते दिल्लीपर्यंत नक्कीच समाजहिताचा व कौतुकास्पद आहे, यात शंका नाही असे सांगितले। तर येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री सचिन बारकुल यांचा सत्कार सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आला। तर येरमाळा येथील पुणे येथे फार्मा मधील उद्योगपती अमोल अंगद बारकुल यांचे वडील श्री अंगद बारकुल यांचा या प्रसंगी येरमाळा केमिस्टच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। अमोल बारकुल व त्यांचे मित्र कोकाटे पार्टनर येरमाळा व जाफरभाई शेख यांनी या कार्यक्रमामध्ये जवळपास त्यांच्या कंपनीचे 35,000 रुपयाची औषधे पाठवून सहकार्य केले। तर महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष व बीड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री अरुण भाऊ बरकसे यांनी मुबलक हजारो रुपयांची औषधे पाठवून दिली आहेत। यावेळी त्यांचे देखील आभार केमिस्टच्या वतीने जाफरभाई शेख यांनी केले आहे। सकाळी 10 वाजता सुरू झालेले शिबिर सायंकाळी 4 वाजता समाप्त झाले। शेवटी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ केमिस्ट जाफरभाई शेख, तर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टर संदीप तांबारे व महिला डॉक्टर पल्लवी तांबारे, डॉक्टर दैवशाला भगत, डॉक्टर बांगर मॅडम व डॉक्टर बारसकर मॅडम यांनी मंडळाचे आभार मानले। तर नृसिंह गणेश मंडळ व गावातील सर्व मंडळाचे दोन्ही असोसिएशनच्या वतीने आभार मानले। येरमाळा प्रतिनिधी जाफर शेख, न्यूज लाईव्ह MH25 PK। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.